चला आज करते मुळ्याची कचरी, म्हणजे मुळ्याचे काप. हे देठ ठेवून देतं, कुठल्या तरी भाजी आमटीत घालूक मिळतील. मुळं जरा तासून घेतले, आधी स्वच्छ धुवून घेतले, मग तासून घेतले आणि असे काप काढून घेतले. मीडियम म्हणजे एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही, असे तुकडे करून घेतले पुरे. आणि अगदी मुळं आवडत नाही ना, तेकासुद्धा हे मुळ्याची कचरी आवडतली. खूप छान लागतं. डाळीची आमटी, भात आणि त्याच्याबरोबर अशी मुळ्याची कचरी खूप छान लागतं, टेस्टी. तर हे बघा, अशी मी एवढेच घेतलं आहे, 5-6 काप काढून घेतले आणि बरोबर थोडी गोळी मिरची, ती अशी उभी लग लावून घेतले पूर्ण. आणि पहिला लावले लिंबू, जरा आता लावून घ्यायचा चोळून व्यवस्थित. मीठ, हळद आणि मसालो, लाल मसालो सगळं मिक्स करून ఇంకా बरोबर भाजून घ्यायचं, छान व्यवस्थित लावून घ्यायचं. जसं आपण मासे बिशे भाजतो ना, ते का कसं हळद, लिंबू, मसालो सगळा मीठ लावतो ना, तसं लावून घ्यायचं. आणि एक आता रवो आणि तांदळाचं पीठ मिक्स करून त्याच्यात घोळवून घ्यायचे हे तुकडे. आणि असे कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचे. अगदी 2 मिनटं झाकण ठेवलं ना की शिजून येतात मस्त मऊ. तव्यावर घातले जरा तेल आणि हे तुकडे सोडून घेते. कुठली डाळीच्या आमटीवर तर एक नंबर लागतं, पण कुठल्याही म्हणजे भाजणीच्या आमटी बिमटीबरोबर पण तोंडी लावून एकदम सुंदर लागतं. अगदी न खाणारं, मुळं न खाणारं माणूस आवडीने खातं. चुरचुरीत भाजली ना की मुलासुद्धा खातात. हे बघा शिजले. जरा झाकण ठेवून काढले तर तोपर्यंत 2 मिनटात ते शिजले मस्त. असे परतून घ्यायचे 2-3दा. आणि आता मी तव्याच्या कडेक लावून ठेवते थोडं वेळ आणि मिरची भाजून घेते. चला तर मग, कशी वाटली तुमका मुळ्याची कचरी नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा. थँक्यू. बाय.